नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमामध्ये आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 32वा आणि 33वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. याच्यामध्ये असं वर्णन आहे, जिच्या नखापासून तिनं 10 अवतार निर्माण केले आणि भंडासुर राक्षसाची शून्यक नावाची जी राजधानी ती तिनं जाळून टाकली आणि अख्खं राक्षसांचं सैन्य तिनं अग्नीमध्ये जाळून टाकलं. आणि यानंतर तिच्या शक्तीची ब्रह्मा, विष्णू आणि महेशांनी प्रशंसा केली आहे अशी ललितांबिका. म्हणजे तिच्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद तिनं योग्य जागी वापरली आहे. या दोनही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत आणि म्हणून आपण तिची उपासना करतोय. आपल्या अंगी असलेले गुण, सद्गुण याचा वापर नेमका कधी आणि कुठे करायचा हे समजण्यासाठी ललितांबिकेची कृपा आपल्यावर व्हावी असा भाव जणू या 2 श्लोकांच्या वाचनाने आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. आपल्या पठणाला सुरुवात करण्यापूर्वी ध्यानाचा श्लोक म्हणूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्य स्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 32वा जो श्लोक आहे तो असा आहे, करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुर सैनिका. आता 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आपण म्हणूया. करांगुली नखोत्पन्न, करांगुली नखोत्पन्न, करांगुली नखोत्पन्न, करांगुली नखोत्पन्न, करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः, नारायण दशाकृतिः, नारायण दशाकृतिः, नारायण दशाकृतिः, नारायण दशाकृतिः. करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः, करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः, करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः, करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः, करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः. आता 32व्या श्लोकाची दुसरी ओळ म्हणूया. महापाशुपतास्त्राग्नि, 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 महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका, 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 निर्दग्धासुरसैनिका. महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका, महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका, महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका, महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका, महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. एकेका पादामध्ये आणि एकेका ओळीचे 5-5 वेळा आवृत्ती केल्यावर सुद्धा आपण संपूर्ण श्लोक परत 4-5 वेळा म्हणतो. तो केवळ अशासाठी की तुम्हाला जेव्हा नंतर त्याचा सराव करायचा असेल तेव्हा तेवढाच 5 वेळा श्लोक म्हटलेला व्हिडिओचा भाग तुम्ही परत परत ऐकू शकता आणि तसं ऐकल्याने तुम्हाला त्याबरोबर म्हणून सरावही करता येईल. आता 32वा श्लोक आपण संपूर्ण म्हणूया. करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका, करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः,
महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृतिः महापाशुपतास्त्राग्नि निर्दग्धासुरसैनिका. 33वा श्लोक असा आहे. कामेश्वरास्त्र निर्दग्ध सभंडासुरशून्यका ब्रह्मोपेंद्र महेंद्रादी देव संस्तुत वैभवा. आता 4 पादात विभागून हा श्लोक आपण म्हणूया. कामेश्वरास्त्र निर्दग्ध कामेश्वरास्त्र निर्दग्ध कामेश्वरास्त्र निर्दग्ध कामेश्वरास्त्र निर्दग्ध कामेश्वरास्त्र निर्दग्ध कामेश्वरास्त्र निर्दग्ध सभंडासुरशून्यका 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 कामेश्वरास्त्र निर्दग्ध सभंडासुरशून्यका कामेश्वरास्त्र निर्दग्ध सभंडासुरशून्यका कामेश्वरास्त्र निर्दग्ध सभंडासुरशून्यका कामेश्वरास्त्र निर्दग्ध सभंडासुरशून्यका ब्रह्मोपेंद्र महेंद्रादि ब्रह्मोपेंद्र महेंद्रादि ब्रह्मोपेंद्र महेंद्रादि ब्रह्मोपेंद्र महेंद्रादि ब्रह्मोपेंद्र महेंद्रादि देव संस्तुत वैभवा 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 ब्रह्मोपेंद्र महेंद्रादि 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 देव संस्तुत वैभवा. आता 33वा श्लोक आपण संपूर्ण म्हणूया. कामेश्वरास्त्र निर्दग्ध सभंडासुरशून्यका ब्रह्मोपेंद्र महेंद्रादि देव संस्तुत वैभवा 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 कामेश्वरास्त्र निर्दग्ध सभंडासुरशून्यका ब्रह्मोपेंद्र महेंद्रादि देव संस्तुत वैभवा. आजच्या भागामध्ये आपण 32वा आणि 33वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक वाचूयात. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.